मंडळी नमस्कार. कुटुंब रंगलय भ्रष्टाचारात या आपल्या विशेष भागामध्ये आज आपण राजकारणाचा स्तर, राजकारणाची पद्धत कशी होत चालली आहे यावर बोलणार आहोत. एकंदर सगळंच कुटुंब भ्रष्टाचारात रंगलेलं आहे राजकारण्यांचं असं दिसायला लागलंय. आणि जेव्हा कुटुंबातल्या व्यक्तीवर आक्षेप घेतला जातो, बोललं जातं, तेव्हा घरातल्या माणसांची नावं का काढताय असा प्रश्न विचारला जातो. भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या सातत्यानं अशा स्वरूपाचा भ्रष्टाचार करणाऱ्या माणसांवरती ओरखाडे ओढतायत, बोलतायत. आता याच्यानंतर भाजपचे शीर्षस्थ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबावरती आघात करण्यात आला. पण या आघात करताना केवळ आणि केवळ शंका एवढाच हेतू होता. कुटुंबावर बोलू नये अशा स्वरूपाची सातत्यानं सांगितलं जातं. म्हणजे जेव्हा अजित पवारांच्या कुटुंबावरती आरोप झाला तेव्हा म्हटले की कुटुंबावरती भाजपवाले का आरोप करतायत, घरच्यांवरती का करतायत. अनिल देशमुखांच्या कुटुंबावरती ईडीची चौकशी सुरू झाली तेव्हा कुटुंबाला का अडकवतायत असाही प्रश्न उपस्थित केला गेला. जेव्हा सरनाईकांच्या कुटुंबावरती चौकशी सुरू झाली तेव्हाही हाच प्रश्न उपस्थित केला गेला. अनिल परब किंवा अन्य लोक या सगळ्यांची ईडी मार्फत चौकशी सुरू असताना माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय, माझ्या कुटुंबियांना यात गोवलं जात आहे असं सातत्यानं बोललं गेलं. राजकारणात कुटुंबियावर आरोप करावेत का हा मोठा प्रश्न आहे. जर असं असेल तर आपल्या भ्रष्टाचारात कुटुंबियांना का सहभागी करून घ्यावं असा प्रश्न कोणीच विचारत नाही. काय राजकारणामध्ये भावना एवढी मोठ्या प्रमाणावर चालते ना की बघा हो त्याच्या बायकोला त्रास दिला, बघा हो त्याच्या भावाला त्रास दिला, त्याच्या आईला त्रास दिला, त्याच्या बहिणीला त्रास दिला, अशा स्वरूपाचं वातावरण नेहमीच केलं जातं. याला अपवाद फक्त देवेंद्र फडणवीस. त्याच्या बायकोवरती तुम्ही काही बोलू शकता, गाणं कोकिळा म्हणता म्हणता घाणं कोकिळा म्हणू शकता, की अमृता वहिनी म्हणू शकता, मंजुळा वहिनी म्हणू शकता, काहीही म्हणू शकता. तिथे मात्र सहानुभूती मिळवायचा प्रयत्न फडणवीसांनी करायचा नसतो. पण अन्य लोकांना मात्र त्याची सहानुभूती मिळवायचा विषय समोर येत असतो. मला एक कळत नाही आहे, ज्या अनिल देशमुखांनी आपल्या भ्रष्टाचाराच्या पैशाची व्यवस्था लावण्यामध्ये आपल्या पोराला, आपल्या कुटुंबाला इन्व्हॉल्व करून घेतलंय, त्याची चौकशी झाल्यावरती माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय असं कशा करता म्हणायचं. अजित पवारांचा विषय आपण घेऊया. साधारणतः किरीट सोमय्या यांनी दिलेल्या रेकॉर्डनुसार अजित पवारांच्या एकूण 1050 कोटीची बेनामी मालमत्ता सापडते. बेनामी 1050 कोटी रुपयाची बेनामी मालमत्ता म्हणतोय. वैध मालमत्ता, माहीत असलेली मालमत्ता हा वेगळा विषय आहे, हिशोबी मालमत्ता हा वेगळा विषय आहे. 1050 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता सापडते आहे. त्यात 184 करोड रुपये रोखीत सापडत आहेत. 184 करोड रुपये, अमाऊंट छोटी नाही आहे. साधारण कोट्यावधी रुपयांचे दागिने सापडत आहेत, रोख रक्कम सापडती आहे, काही कागदपत्र सापडत आहेत, मालमत्ता सापडत आहेत. याची किंमत 1050 कोटी रुपये होते. आणि यात सहभागी कोण कोण आहे? स्वतः अजित पवारांना नोटीस आलेली आहे, सौभाग्यवती सुनेत्राताई अजित पवार यांना नोटीस आलेली आहे, त्यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांना नोटीस आलेली आहे, आशाताई अनंतराव पवार आई आहेत अजित पवारांच्या, त्यांना नोटीस आलेली आहे, विजया मोहन पाटील बहीण आहेत, त्यांना नोटीस आलेली आहे, मोहन पाटील अजित पवारांचे मेव्हणे आहेत, म्हणजे पवारांच्या जावाई आहेत, त्यांना नोटीस आलेली आहे, आणि नीता पाटील ज्या बहीण आहेत त्यांना नोटीस आलेली आहे. म्हणजे या 7 लोकांच्या वरती अजित पवार, त्यांच्या पत्नी, मुलगा, 2 बहिणी आणि जावाई एवढ्या लोकांना नोटीस आलेली आहे. बरं, या नोटिसा उगीच काढल्यात, काहीतरी काढलंय असा भाग नाही आहे. या नोटिसा काढण्यामागचे हेतू जरा स्पष्ट आहेत. म्हणजे एकूण कंपन्यांची यादी जर आपण बघितली, म्हणजे मला ती वाचावी लागेल, एवढी लक्षात राहणार नाही, इतकी मोठी ती यादी आहे. गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड, चमकणारी माती, फायर पॉवर मार्केटिंग, आता फायर पॉवर, स्पार्कलिंग, दिवाळी आली आहे त्यामुळे ते होणार, नॉन कॉन एनर्जीज, आर्या ॲग्रो बायो अँड हर्बल्स प्रायव्हेट लिमिटेड, जय ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, कल्पवृक्ष प्रमोटर्स, सूर्यकिरण ॲग्रो इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड, ओंकार रिअलेटर्स अँड डेव्हलपर्स, शिवालिक बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड, ओंकार रिअलेटर्स जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड,
गुफी ग्राफिक्स प्रायव्हेट लिमिटेड, गोयल गंगा इस्टेट अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, साधारणतः डझनभर कंपन्या. या कंपन्यांच्या मधून पैशाची फिरवाफिरवी झाली आहे आणि या सगळ्यामध्ये पवारांचा परिवार सहभागी आहे. मग तुमच्या परिवारावर बोलायचंच नाही का? तुम्ही तुमच्या परिवारावर यायचं नसेल असं वाटत असेल तर परिवाराला सहभागी करून घेताच कशाला? आप खाओगे भी, डकार भी नहीं लोगे और बात करोगे की हमारे फॅमिली के ऊपर मत आओ. कोणताही नेता म्हणजे भुजबळांच्या विषयात भुजबळांचे पुतणे चिरंजीव सहभागी असल्याचं दिसतंय, पवारांच्या विषयात दिसतंय, अनिल देशमुखांच्या विषयात दिसतंय. ज्यांचे ज्यांचे सुपुत्र पत्नी यात सहभागी आहेत त्यावर तर बोललंच पाहिजे. जर अमृता फडणवीसांचा न कळता काढलेला फोटो व्हायरल करून चर्चा होत असेल तर याबाबत चर्चा का करायची नाही असा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं परिवाराला लक्ष केलं जातं असं आहे, असा खोटा आरोप का करायचा? नवाब मलिकांच्या जावयाला गांजासहित पकडलेला आहे. 10 महिने जामीन नव्हता मिळाला याचा अर्थ तो गुन्ह्यामध्ये सहभागी आहे. म्हणून नवाब मलिक राग काढणार, माझ्या जावयाला लक्ष केलं असं म्हणणार, आणि तुम्ही एखाद्याची जात काढणार, त्याच्या बायकोची जात काढणार, त्याच्या आईची जात काढणार, त्याची प्रॉपर्टी काढणार. हे सगळं कुठपर्यंत करत राहणार आहात? म्हणूनच या सगळ्या विषयाला कुटुंबाशी जोडून उगाच सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करू नये एवढीच आमची विनंती आहे. खाई त्याला खवखवे, जे खाईल त्याला अजीर्ण होईल, अजीर्ण झाल्याचा त्रास होईलच. त्यासाठी हवामान हरडेच्या गोळ्या घेणं जास्त संयुक्तिक आहे. उगीच अजीर्ण झालंय म्हणून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न कशा करता करायचा एवढंच आम्हाला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.